विधान परिषदेवरून भास्कर जाधव यांनी सुनील तटकरेंवर चांगलाच निशाणा साधलाय। कोकण विधान परिषदेची जागा तटकरेंना 3 वेळा फुकटची मिळाली असं भास्कर जाधव म्हणालेत। तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तटकरे भाऊ आणि मुलाला निवडून आणतात, मतदार वाढवण्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही असा टोलाही जाधवांनी लगावलाय। ही जागा सुनील तटकरेंना 3 वेळा फुकटची मिळाली। सुनील तटकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेतून आपले भाऊ निवडून येतात, आपला मुलगा निवडून येतो, तर त्या स्थानिक स्वराज्य संस्था बळकट होण्याकरता म्हणून आणि त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आपले मतदार वाढवणं याकरता सुनील तटकरेंनी काय केलं? तर काही केलं नाही। सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक आम्ही निवडून आणायचे आणि आयत्या वेळेला यांनी येऊन तिथे उमेदवारी घ्यायची। त्यानंतर निवडून गेल्यानंतर त्यांनी इथल्या स्थानिक जी स्वराज्य संस्था बळकट करण्याकरता, लोकांचा विकास करण्याकरता फंड सुद्धा देण्याचं काम सुनील तटकरेंनी केलेलं नाही।